नमस्कार मित्रांनो, विवेक उसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। खूप जणांचे प्रश्न होते की सर शिपायाचा रिझल्ट कधी लागेल मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये, शिपायाचा रिझल्टचा अजून पत्ताच नाही, असे खूप जणांचे प्रश्न आहेत। तुमच्याहून अगोदर म्हणजे आतुरता मला आहे की मुंबई उच्च न्यायालय रिझल्ट शिपायाचा रिझल्ट कधी लागेल, का की खूप विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आहेत आणि खूप विद्यार्थ्यांची आशा आहेत की आपल्याला लवकरात लवकर भरती व्हायचंय। तर लक्षात असू दे मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं त्या दिवशी की तुम्ही सगळ्यांनी ईमेल करा। काय सांगितलं होतं? ईमेल करा सगळ्यांनी। तर त्याच्यामध्ये मेल खूप जणांनी केलेला आहे, पण या मेलनुसार त्यांचं काय उत्तर, काहीच रिप्लाय आपल्याला आलेला नाही। आता दुसरी गोष्ट की आपण काय बोललो होतो त्यांना की तुम्ही सगळ्यांनी त्यांना काय करा, कॉल करा, बरोबर। त्यांचा जो टोल फ्री नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा। आता खूप जण विचारतात की सर टोल फ्री नंबर कोणता आहे? जो भरती वेळेस बघा, ज्या वेळेस जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये सगळ्यात खाली जर तुम्ही बघितलं तर तिथे टोल फ्री नंबर दिलेला आहे। त्याच्यानंतर एक रिस्पॉन्स शीट जी आली होती त्याच्यामध्ये पण जर तुम्हाला तक्रार म्हणजे काहीतरी करायची असेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला टोल फ्री नंबर दिला होता, तिथे पण तुम्ही कॉल करू शकला असता। तर कॉल जरी केला तरी आपल्याला रिप्लाय तिकडनं हेच भेटतो की रिझल्ट तुम्हाला वेबसाईटवरच अपडेट मिळेल या गोष्टीनुसार। तर यानुसार मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं, मागे पण लाईव्हच्या क्लास दरम्यान मी तुम्हाला सांगितलं होतं की मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी मी जाणार आहे, त्या ठिकाणी विचारपूस जे काय करणार आहे ते तुम्हाला लाईव्ह क्लासच्या दरम्यान सांगणार आहे। पण मित्रांनो, पाऊस खूप चालू असल्या कारणाने आपलं काय जाणं नाही झालेलं आहे, म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय मी की या वेळेस काही जरी झालं तर या 12 तारखेला किंवा 13 तारखेला, 12 ऑगस्ट किंवा 13 ऑगस्टला, लक्षात असू द्या मी अजून तुम्हाला सांगतोय 12 ऑगस्ट किंवा 13 ऑगस्टला 100% मी मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी जाणार आहे, त्या ठिकाणी भेट देणार आहे आणि माननीय न्यायालयाचे जे काय तिथे अधिकारी असतील, जो काय स्टाफ असेल त्यांना विचारणार आहे की रिझल्ट साठी एवढा लेट का होतं, रिझल्ट कधी लागेल काय वगैरे, किंवा आगामी भरतीविषयी पण विचारणार आहे। जिल्हा न्यायालय भरतीविषयी जे काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मी लाईव्हच्या दरम्यान सांगणार आहे। कधी तिथे व्हिडिओ काय काढू शकत नाही बाहेर आल्यानंतर लाईव्ह क्लासच्या दरम्यान, आपल्या क्लासच्या ठिकाणी, पण मुंबई या ठिकाणी जाऊन मी विचारणार आहे। आणि दुसरी गोष्ट, तिथे एक निवेदन पण देणार आहे की निवेदन असं देणार आहे की जो रिझल्ट आहे तो लवकरात लवकर लावण्यात यावा, हे आपण निवेदन देणार आहे। कारण की जे आपण मेल केला होता त्या मेलचा काय आपल्याला रिप्लाय आलेला नाहीये, म्हणून स्वतः मी तिथे निवेदन देणार आहे। जर काही विद्यार्थी आपल्यासोबत येण्यासाठी म्हणजे इच्छुक असतील तर त्या सगळ्या भावांना आणि सगळ्या ताईंना सांगतो तुम्ही 12 तारखेला येऊ शकता मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी। जर तुम्हाला यायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे 84 52 83 53 62, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता ज्यांना यायचं असेल। आणि ज्यांना येणं पॉसिबल नसेल काही हरकत नाही, मी जाणारच आहे, निवेदन पण देणार आहे आणि त्या ठिकाणी जे काय सांगतील आपल्याला माहिती, ती माहिती तुम्हाला सगळ्या ताईंना सगळ्या भावांना देणार आहे। तर लक्षात असू द्या, आता मी तुम्हाला सगळी डिटेल माहिती देतोय, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या। आणि जरी तुम्हाला कॉल करणं नाही झाला तर सगळे मला कमेंट पण करू शकता की सर आम्हाला यायचंय। तुम्ही ज्यांनी ज्यांनी कमेंट केली त्या सगळ्या ताईंना सगळ्या भावांना मी ऍड्रेस सेंड करेल मुंबई या ठिकाणी, मुंबई हायकोर्टच्या इथेच तुम्हाला भेटायचं आहे, तरी कमेंट मध्ये माझा मोबाईल नंबर टाकेल मी। ओके, नाही तुम्ही म्हणसाल की सर इथं नंबर पुसला तुम्ही, कमेंट मध्ये टाकेल, पण त्या ताईला किंवा त्या भावाला जर यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता। लक्षात असू द्या, जरी शिपाईचा कट ऑफ जरी आपण म्हटलं, मी शिपाईचा कट ऑफ सांगणार नाही हा, नाही तर म्हणसाल की सर शिपाईचा कट ऑफ सांगताय। शिपाईचा कट ऑफ जरी म्हटलं, आणि आता लिपिकचे तुम्हाला माहिती 16 तारखेला एक्झाम होणार, टायपिंग टेस्ट होणार आहे, तुम्हाला सर्वांना माहितच आहे। आता लिपिकचा जो कट ऑफचे तुम्ही जे मार्क म्हणता की नाही सर एवढे मार्क तेवढे मार्क, मी तुम्हाला आता पण एकच गोष्ट सांगतो, जरी 2025 जरी आपण कट ऑफ बघितलं मित्रांनो, एक लक्षात असू द्या, तुमच्या मधले असे काही नालायक असतील जे कमेंट करतील मग नाही आम्हाला एवढे मार्क आहेत, आमचं का नाही होणार, आमचं तेवढं का नाही, तेवढं का नाही होणार। मी 2025 तुम्हाला सांगायला लागलो, 2025 मध्ये किती लागलं होतं कट ऑफ, 2025 मध्ये 18 लागलं होतं कट ऑफ। यावेळेस लागून लागून किती लागेल, 20 लागेल, जास्तीत जास्त 20च, मला तर वाटतं 20च्या पुढे जाणार नाही। पण एक म्हणजे तिथे गेल्यानंतर जे आपले विद्यार्थी आहेत मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी, त्या विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर पण आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। म्हणजे ते पण आपल्याला त्यांनी जी माहिती आपल्याला सांगितलेली आहे, त्यांनी एवढं सांगितलं आपल्याला की सर तुम्ही स्वतः येऊन जर इथं भेटलात तर बरं होईल, म्हणजे बोललात तर। कारण की मी त्यांना कॉल पण केला, त्यांच्या कॉलचा काय माननीय न्यायालयानं खूप वेळा कॉल केला, आणि एखाद्या वेळेस उचललं तर ते म्हणतात वेबसाईटवर म्हणजे हे केलं, जाहीर केलं जाईल। आणि दुसरी गोष्ट मेल पण केला, मेलचा पण काही रिप्लाय नाही मित्रांनो। तर म्हणून मी 12 ते 13 तारखेला मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी जाणार आहे रिक्रुटमेंट विभागामध्ये, तिथे गेल्यानंतर सगळी माहिती काढणार आहे, काय माहिती आहे काय नाही सगळी गोष्ट तुमच्या समोर सांगणार आहे।
खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं तेच होतं की सर रिझल्ट कधी लागेल. खूप जणांच्या आशा आहेत. आशा असल्या काय म्हणजे असल्याच पाहिजे, कारण कसं आहे माहितीये का, एवढ्या जणांनी शिपायाचा पेपर दिलेला आहे. कोणाला वाटतं की नाही मला यावेळेस नोकरी सिलेक्शन व्हायचंच आहे. पण सगळ्या ताईंना सगळ्या भावांना एकच सांगतो मी तुम्हाला की भलेही तुम्ही या मुंबई उच्च न्यायालय भरतीच्या याच्यामध्ये चांगले मार्क घेतले असतील, भलेही तुम्हाला वाटत असेल की मला एखादा मार्क कमी पडला, एखादा मार्क जर जास्त पडला असता लिस्टमध्ये नाव आला असता, असे तसे तुमचे विचार मनात असतील, पण एक लक्षात असू द्या, लिस्ट लागेल ती लागेल, कोणी टेन्शन घेऊ नका. आता कसं म्हणजे एवढे दिवस 3 महिने उलटून गेले तरी रिझल्टचा काय पत्ता नाही. म्हणून खरोखर सांगतो सर्वांना की जिल्हा न्यायालयाची भरती येणार आहे. सगळीकडे अपडेट आता येत चाललीच आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे आपलं विवेक उसळकर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी पूर्ण डिटेल माहिती टाकलेली आहे. आणि सगळ्या ताईंना सगळ्या भावांना अजून एकदा सांगतोय, जिल्हा न्यायालयाचे सगळे लाईव्ह क्लास आपल्या या चॅनलवरती होतात, म्हणून सगळ्यांनी चॅनलला जॉईन व्हा. आणि शेवटचं एवढं सांगतोय की 12 ते 13 तारखेला मी सगळी अपडेट तुम्हाला देणार आहे. न्यायालय भरती म्हणजे रिझल्ट कधी लागेल काय लागेल मी स्वतः जाऊन तिथे विचारणार आहे. कारण की आपली काय अकॅडमी नाही ना ऍप नाही, आपण जे करतोय फक्त ओनली विद्यार्थ्यांसाठी करतोय. म्हणून सगळ्यांना एकच सांगतो, सगळ्या भाऊंना सगळ्या ताईंना, चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती सगळे लाईव्ह क्लास मोफत होतात. आपला ऍप नाही ना अकॅडमी नाही, फक्त ओनली प्रश्नपत्रिका आहेत. त्या पण प्रश्नपत्रिका मी तुम्हाला आपल्या जे तुम्हाला मी नंबर सांगितला होता त्या नंबरवर तुम्हाला जर प्रश्नपत्रिका घ्यायच्या असतील जिल्हा न्यायालयाच्या तर तुम्हाला भेटतील. 84 52 83 53 62 हा नंबर आहे मित्रांनो. एक मिनिट आहे, हा नंबर आहे. जर तुम्हाला प्रश्नपत्रिका जर घ्यायच्या असतील 8452 835362 तुम्हाला याच्यामध्ये जिल्हा न्यायालयाचे 10,000 प्रश्न भेटतील. किती? 10,000 प्रश्न. एक लक्षात असू, 10,000 प्रश्न फक्त 500 रुपयामध्ये. ओके. आणि ज्यांना ज्यांना प्रश्न घ्यायचे असतील त्यांनी मला या प्रश्नावर फक्त प्रश्नपत्रिकेसाठी मेसेज करावा, कृपया करून सांगतो. आणि ज्यांना मला भेटायचं असेल, ज्यांना यायचं असेल सोबत की नाही सर आम्हाला पण यायचं, तर तुम्ही या चॅनलच्या खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. तुम्हाला ऍड्रेस पाठवला जाईल. आणि 12 किंवा 13 तारखेला मी जाणारच आहे, तर तुम्ही पण सोबत आलात, आपण सगळेजण जर गेलो तर थोडं त्या अधिकाऱ्यांना पण वाटेल की विद्यार्थ्यांना कुठेतरी वाटते बाबा विद्यार्थी खूप जमा झाले. म्हणून कसं आहे की आपल्याला लवकरात लवकर काहीतरी अपडेट भेटेल. म्हणून सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतोय की लवकरात लवकर हा रिझल्ट लागला पाहिजे, एवढेच आपले प्रयत्न आहेत. म्हणून सगळ्या ताईंना सगळ्या भावांना विनंती आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एकच लक्षात असू द्या, जिल्हा न्यायालय भरती येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तयारी करणं चालू करा, कारण की ज्यांनी ज्यांनी अभ्यासाची अजून सुरुवात केली नसेल सगळ्यांनी अभ्यासाची सुरुवात करा. ज्यांना प्रश्नपत्रिका पाहिजे असतील त्यांनी या नंबरवर मला तुम्ही प्रश्नपत्रिकेसाठी, फक्त ओनली प्रश्नपत्रिकेसाठी ज्यांना प्रश्नपत्रिका पाहिजे त्यांना या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. शिपाई 7वी पासवर हे पद आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, शिपाई आणि लिपिकचा अभ्यासक्रम सोपा आहे, एवढा पण अवघड नाही. TCS पेपर जरी घेत असला, अवघड अभ्यासक्रम जरी असला, पण याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय नाहीत, म्हणून तुम्हाला याचा जास्त फायदा होऊ शकतो. म्हणून सगळ्या ताईंना सगळ्या भावांना विनंती आहे, ऍप आणि अकॅडमी वाले कुठे लपले काय आपल्याला काही घेणं देणं नाहीये. म्हणून आपण स्वतः जाणारे फक्त विद्यार्थ्यासाठी, आपलं काय ऍप नाही ना अकॅडमी नाही. म्हणून 1000 वेळा तेच सांगावं लागतं, कारण की काही मूर्खाने कमेंट करतात की सर नाही तुम्ही पैसे कमवता, हे कमवताय ते कमवता. पैसे बिशे नाही भाऊ, मी विद्यार्थ्यांसाठी जातोय, माझी काय ऍप नाही ना अकॅडमी नाही, हे लक्षात असू द्या. फक्त मी प्रश्नपत्रिका देत असतो विद्यार्थ्यांना. मला जर प्रश्नपत्रिका द्यायची असल्या तर मला हे अशी झंझटमारी मुंबईला जायचं, न्यायालयामध्ये भेट द्यायची एवढी गरज नव्हती. म्हणून सांगतो, ज्या वेळेला शिफ्ट 1 शिफ्ट 2चा पेपरचा पण प्रॉब्लेम झाला त्यावेळेस पण आपण गेलो होतो. आता पण आपण रिझल्ट का लागत नाही याच्यासाठी पण जातोय, आणि तिथे विचारपूस करून तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह क्लासच्या दरम्यान मी नक्कीच सगळी माहिती देईल मित्रांनो. थँक्यू. आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलची प्लीज लिंक सगळीकडे शेअर करा. थँक्यू.